काही नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही. राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे. लोकांना तात्कालिक फायदे हवे आहेत, त्यासाठी लोक जातात. लोकांना आपल्या प्रॉपर्टीज वाचवायच्या आहे, संपत्ती वाचवायची आहे, आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो केंद्रीय तपास यंत्रणांचा, त्याच्यामुळे भयभीत होऊन लोक जातात. शरद पवारांना सोडून गेलेले लोक का फार चांगल्या आनंदी मनाने गेले असतील असं मला वाटत नाही. अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये, म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला. अजित पवारांना झोप पण लागत नसेल या घटनेमुळे, की जे पक्षाचे नेते आहेत, प्रमुख आहेत अजित पवार, त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे, अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात. एक लक्षात घ्या, अशा वेळेला काय करायचं? उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या एक दोन लोकांना असे दिल्लीतनं आदेश घेऊन येतील. काही लोक त्या प्रयत्नामध्ये आहेत.